उपवास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे साबुदाणा खिचडी. बऱ्याच लोकांना वजन देखील कमी करायचं असतं आणि उपवास देखील करायचा असतो. मग उपवासाच्या वेळी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, बटाटे किंवा बटाट्याचे आणखी काही पदार्थ खाल्ले जातात. साबुदाण्यामध्ये कॅलरीज आणि स्टार्च भरपूर प्रमाणामध्ये असतात, प्रोटीन आणि फायबर कमी प्रमाणामध्ये असतात. तर कॅलरीज आणि स्टार्चमुळे तुमचं वजन वाढू शकतं. जर तुम्हाला उपवासाला बटाटा खायचाच असेल तर तुम्ही उकडलेला किंवा वाफवलेला बटाटा खा. तळलेला बटाटा किंवा बटाट्याचे वेपर्स खाल्ल्यामुळे त्यातल्या कॅलरीजमुळे देखील तुमचं वजन वाढू शकतं. मग आपल्याला वजन देखील कमी करायचं आहे आणि उपवास देखील करायचा आहे. मग कोणते पदार्थ खायचे? तर अशा वेळी तुम्ही शेंगदाण्याचे लाडू, शेंगदाण्याची चिक्की, राजगिऱ्याचे लाडू खाऊ शकताय, कारण ह्यातल्या पोषक तत्वामुळे उपवासाच्या वेळी आपल्या शरीराला ऊर्जा देतात. प्रोटीन देखील त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे. फळे किंवा फळांचा ज्यूस घ्या, ह्यातल्या फायबरमुळे देखील आपलं पोट भरल्यासारखं राहतं. पण ज्यांना आम्लपित्त, ॲसिडिटी किंवा डायबिटीज आहे अशाने मात्र बटाट्याचे वेपर्स किंवा साबुदाणा खिचडी खाऊ नका. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि उपवास करायचा असेल तर तुम्हाला पौष्टिक आणि संतुलितच आहार घ्यावा लागेल.